तुला माहिती आहे, तू खूप कष्टाळू आहेस, कर्तृत्ववान आहेस, कष्टाळू आहेस, कर्तव्य तुझं पार करतेस. परंतु तुझं असण्याचं आणि हसण्याचं काहीही महत्त्व इथं नाही. एक ठराविक बोटावर मोजणारी माणसं आहेत, ज्यांना कळतं की तुझ्या वाचून सगळं शून्य आहे. आणि एक भ्रम करून ठेवलेला आहे की तू नशील ना मग घर कोण सांभाळणार, तू नशील ना मग हे कोण सांभाळणार. खरं आहे ग, तो भ्रम काही प्रमाणात खरा आहे. परंतु तुझ्यात एवढी पॉवर आहे की तू घरही सांभाळून बाहेरच्याही चांगल्या गोष्टी करू शकतेस. तुझं कर्तृत्व तू गाजवूही शकतेस. तो समतोल कसा राखायचा हे तुला युक्तिवादात करावं लागेल. तुझ्यासारखी दुसरी कोणीच नाही. तुझं अस्तित्व एवढं प्रचंड आणि प्रबल आहे की शब्दातही न सांगण्या इतकं तुझं कर्तृत्व चमकणार आहे. फक्त तू तुझ्यातला हिरा चमकवण्याचं सामर्थ्य ठेव. हे काय म्हणाल, ते काय म्हणाल, शेजारी काय म्हणतील, घरची काय म्हणतील, यामध्ये अडकू नकोस. प्युअर तुझं काम कर, कष्ट कर, निश्चित तुला मार्ग भेटेल. कारण तुझ्यासारखी कुणीही नाही आहे. थोडं चुकलं तर चालेल, थोडं राहिलं तर चालेल, तुला अलाउड आहे. पण तू स्वतःला गिल्ट फील करतेस की अरे मला आता हे नाही जमलं, अरे मला ते नाही जमलं, तर गिल्ट फील करून घेऊ नकोस. कारण तुझ्यात ते सामर्थ्य आहे दोन्हीही गोष्टी सांभाळण्याचं. फक्त स्वतःवर विश्वास ठेव, तू सगळं करू शकतेस. तू आई आहेस, बहीण आहेस, भाऊजाई आहेस, चुलती आहेस, आजी आहेस. प्रत्येक साच्यामध्ये तू आहेस आणि तुझं अस्तित्व हे अनन्यसाधारण आहे, हे मात्र विसरू नकोस. आणि या जगामध्ये स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चातुर्य बुद्धीने स्पेसपर्यंत पोहोचली आहे, फील्डपर्यंत पोहोचली आहे. हे तू जाणून घे आणि स्वतःला जो विळखा घालून घेतलाय तो तोडून टाक. तोडून टाक म्हणजे घरदार सोडू नकोस. घरदार सांभाळून तू बाकीचीही गोष्टी करू शकतेस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. हॅपी वुमन्स डे.